दादू साहेब नमस्कार. जे आपलं ग्रीन प्लॅनेटचं पॉवर प्लॅनचे टेक्नॉलॉजी जे आहे म्हणजे ग्रीन प्लॅनेटचं जे अभियान आहे जमीन वाचवा अभियान त्याच्या माध्यमातून आपलं जे प्रोडक्ट आपण ह्या प्लॉटला वापरले मग जरासं मला माहिती सांगायची. आधी मला तुमची पहिली ओळख सांगा. माझं नाव उत्तम सर्जेराव जाधव, हां. दरेवाडी तालुका पन्हाळा, अच्छा. जिल्हा कोल्हापूर. कोल्हापूर आपलं हे पन्हाळा तालुक्यामध्ये येतं, दरेवाडी गाव आहे आपलं. बरं आपलं हे पॉवर प्लॅनची टेक्नॉलॉजी आपण भातासाठी वापरले. बरं आता हे वाण कोणतं आहे भाताचं? वाण आहे आपलं अस्मिता वाण आहे. अस्मिता आहे. अस्मिता वाण आहे. अच्छा. मग अस्मितासाठी आपण सगळी ट्रीटमेंट ह्या वर्षी केलेली आहे. बरोबर आहे. काय काय आपण म्हणजे सुरुवातीपासून केलं काय? भात आपण ट्रॅक्टरने पेरलं त्या टायमाला आपण पोट्याच्यानी गोळी घेतलेली होती. हा प्रोम आपलं. हा. आणि पोट्याची गोळी मिक्स करून ट्रॅक्टरद्वारे पहिली टाकलेली होती. हा आणि युरिया पण थोडा वापरला ना आपण. हा. नंतर आपलं काय बुलियम, नाटोकिंग, ग्रो वगैरे ह्याचा स्प्रे घेतला आपण. घेतलेला आहे आपलं. आता ह्या प्लॉटला आपल्या किती दिवस झाले त्याला? आता याला आपलं 10 जूनची आपली आहे. हा म्हणजे 10 जूनला आपण लावलंय भात. आता हे आज 6 ऑक्टोबर आहे. 4 महिने झाले याला. 4 महिने झाले. आणि वाण कोणतं आहे म्हटलं? वाण अस्मिता वाण आहे. आणि तिकडे दुसरं आहे ते वाडा कोलम आहे. वाडा कोलम आहे. आता ही उंचीमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? फरक आहे की आता 4 फुटाच्या वर उंची आहे. 4 फुटाच्या वर उंची आहे सगळ्या प्लॉटच्या आपल्या. आणि लोंबीमध्ये काय फरक वाटतं? 300-350 दाण्याची आहे लोंबीला. अच्छा. मला जसं लोंबी दाखवत आहे ते दादांच्याकडे द्या की बाटल्या. एका लोंबीमध्ये 350-400 दाणा असतील. लोंबी जवळजवळ वितीपेक्षा मोठे आहे लोंबी. अच्छा. अशी लोंबी पडली ह्याला. सर्रास उंची आपल्याकडे सगळी अशी आहे भाताला. 4 फुटाच्या वर आहे. हे किती गुंठ्याचा प्लॉट आहे आपला टोटल? 40 गुंठ्याचा 40 ते 45 गुंठ्याचा प्लॉट आहे. 40 ते 45 गुंठ्याचा प्लॉट आहे. अर्धा एकर आहे. वाडा कोलम अर्धा आहे आणि बाकी 1.5 एकर मध्ये भात आहे. भात म्हणजे अस्मिता आहे. अस्मिता आहे. मागच्या वर्षी पण आपण केलं होतं, वायसरला वापरलं होतं. त्या गुंठा 85 किलो गुंठ्याला 85 किलो 85 किलो पडलं. मग त्यावेळेला पन्हाळा तालुक्यात आपला काय नंबर आला, 1 नंबर आला. ह्या वर्षी काय वाटतंय आपल्याला? नंबर येणारच आहे आपल्याला. बरं ह्याच्या पानामध्ये अजून काय फरक वाटतोय आपल्याला? एक बोट बसते आपल्या पानामध्ये, आपलं एक बोट बसते आरामशीर. पान एक बोट बसते. हा एक बोट बसून जागा शिल्लक राहते. म्हणजे जवळजवळ 1 इंचापेक्षा जास्त पान मोठं आहे त्याचं. 1-1.5 इंचाच्या आसपास पान आहे. आणि उंचीमध्ये पण जवळजवळ 4 फूट उंची आहे. भात पडलंय वगैरे कुठं काय असं पडलेलं नाही. मग ह्याच्या वापरामुळे अजून काय फरक वाटतोय आपल्याला? मी ऑर्गॅनिकच खायला भेटते आपल्याला. पूर्ण ऑर्गॅनिक झाला प्लॉट आपला ह्या वर्षी. म्हणजे एक 90% तर आपण ऑर्गॅनिक, 10% फक्त युरिया तेल असतं. हा युरिया वगैरे 10% वापरला आपण. हे वापरामुळे बाकीच्या प्लॉटमध्ये आपल्या प्लॉटमध्ये फरक आहे. हे दुसरं वर्ष आपण आता वापरतोय. ह्याच्यात आपण झेंडूला पण वापरलेला आहे. झेंडूला पण आहे मग आता वापरतो. झेंडूला पण वापरले आपण. त्याचा पण आपल्याला रिझल्ट चांगला आहे. कमी प्रमाण मी रासायनिक काय वापरत नाही, ऑर्गॅनिक वापरतो झेंडूला पण आपण. आपली जमीन मला वाटतं एकदम मुरमाट जमीन आहे. मुरमाट म्हणजे भरपूर आहे. हा. आता ही जी जाडी पण चांगली झाली आहे खालनं. म्हणजे बाकीच्या लोकांचं काय मत असतं की बाबा उंची वाढले तर पडतंय भात, तर आपली छातीच्या लेवलला येऊन सुद्धा पडलेलं नाही भात, कारण त्याची जाडी खालूनच चांगली झाली. बरोबर आहे. जवळपास तिची अर्धा इंचाची जाडी आहे खाली त्याला. बरोबर आहे. बाकी रोग किडीचं काय आपण काहीच मारलेलं नाही. काहीच मारलेलं नाही आपण. काहीच मारलेलं नाही. म्हणजे बायोचा हा एवढा फरक आहे आपल्याला की रोग किडीचा काय आपल्याला इफेक्ट नाही आपल्या प्लॉटमध्ये. पण ह्याच्या वापरामुळे आपण समाधान आहे. बाकीच्या शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकता? प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरून पाहावं. हा. ऑर्गॅनिक खावं. ऑर्गॅनिक खायला पाहिजे. आता ही गरज आहे ऑर्गॅनिकची. गरज आहे. एक 10 गुंठ्याचं तर ज्याची एकर बस त्याच्या 20 गुंठ्यातून वापरून पाहावं. हा. आणि दोन्हीला ट्रीटमेंट करावी. ऑर्गॅनिकची पण करा आणि रासायनिकची पण. काय फरक वाटतो ते आम्हाला सांगा. अच्छा. ह्याच्या वापरामुळे आपण समाधान आहे. बाकीच्या लोकांना पण आपण करा म्हणून आपण सांगू शकतोय. आपल्या पुरते आपण करा. ऑर्गॅनिकची आता गरज आहे जास्त. चालेल. तर मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. आभार आहे. आओ मिलकर बीत जाए, धरती को फिर से हरा बनाए. ग्रीन प्लैनेट की ये पुकार, बचाए प्रकृति करे सिंगार. माधरा की कोमल छाया हम सबका है इसे नाता. कुदरत के रंग में रंग जाए, हरियाली से रिश्ता निभाए. बीज प्रेम का हम बोए, संग मिट्टी की खुशबू खोए. रसायनों को दूर भगाए, जीवन में खुशबू ले आए. हरियाली की राह चलो,
ग्रीन प्लैनेट का दीप जलो, स्वस्थ भविष्य की ओर बढ़ो, धरती को फिर से स्वच्छ करो।